हॅलो ऑल, वेलकम टू माय चॅनल. आपण आज लेसन नंबर 10 सॉल्व करणार आहोत. बँक अँड सिम्पल इंटरेस्ट. त्यातला प्रॅक्टिस सेट 40 आपण आधी बघणार आहोत. पहिला क्वेश्चन बघा इथे काय आहे. इफ रिहाना डिपॉझिट 1500 रुपीज इन द स्कूल फंड ॲट 9% पर ॲनम फॉर 2 years, व्हॉट इज द टोटल अमाऊंट शी विल गेट. आता तुम्ही सिक्स स्टँडर्डला तुम्ही बघितलं होतं, तिथे फक्त काय होतं 1 year होतं आणि मग तुम्ही आन्सर काढायचा, सिम्पल इंटरेस्ट काढायचा. पण आता इथे आपल्याला काय लक्षात ठेवायचं आहे, फॉर्म्युला एक लक्षात ठेवायचा. आय इज इक्वल टू पी इंटू आर इंटू टी अपॉन 100 आणि टोटल अमाऊंट इज इक्वल टू पी प्लस आय. बस फक्त हे दोन फॉर्म्युले तुम्हाला लक्षात ठेवायचे आहेत, म्हणजे सगळे प्रॉब्लेम तुम्हाला सॉल्व करता येतील. हे फॉर्म्युले फक्त पाठ करून घ्या, आपण लिहिणारच आहोत प्रत्येक प्रॉब्लेम सॉल्व करताना. चला मग आता इथे आपल्याला जे जे दिलं आहे ते आधी आपण लिहून घेऊ. काय काय दिलेलं आहे. हिअर प्रिन्सिपल अमाऊंट किती आहे 1500, सो ते लिहून घेऊ. त्याच्यानंतर रेट म्हणजे आर किती आहे, रेट ऑफ इंटरेस्ट तो आहे 9 आणि इयर्स किती आहेत म्हणजे टाईम किती आहे 2 years. ठीक आहे, एवढं दिलेलं आहे. आपल्याला फाईंड काय करायचं आहे, इंटरेस्ट फाईंड करायचा आहे आणि टोटल अमाऊंट फाईंड करायची. ए इज इक्वल टू हाऊ मच, एवढे फाईंड करायचं आहे आपल्याला. आता आपण फॉर्म्युला लिहून घेऊयात. आय इज इक्वल टू पी इंटू आर इंटू टी अपॉन 100. म्हणजे मग आय इज इक्वल टू काय येणार आहे, पी किती आहे 1500 इंटू 9 इंटू 2 अपॉन 100. सो हे 2 0 कट झाले. इज इक्वल टू काय राहिलं 15 इंटू 9 इंटू 2 इज इक्वल टू ₹270. ठीक आहे, आता आय मिळालं आपल्याला. आता ए आपण फाईंड करू शकतो. एचा फॉर्म्युला काय आहे, देअरफॉर टोटल अमाऊंट म्हणजेच ए इज इक्वल टू पी प्लस आय. तर प्रिन्सिपल अमाऊंट किती आहे 1500 प्लस आय किती मिळालं आहे आपल्याला, इंटरेस्ट 270. म्हणजे दोन्ही मिळून किती झाले 1770. हे टोटल अमाऊंट. ठीक आहे, चला नेक्स्ट प्रॉब्लेम बघूयात. जेठालाल टूक अ हाऊसिंग लोन ऑफ 2,50,000 रुपीज फ्रॉम अ बँक ॲट 10% पर ॲनम फॉर 5 years. व्हॉट इज द इयरली इंटरेस्ट ही मस्ट पे अँड टोटल अमाऊंट ही रिटर्न टू द बँक. इथे तुम्हाला माहिती आहे ना की टोटल 10% पर ॲनम म्हणजे पर्सेंट म्हणजे किती आपल्याला माहिती आहे 100, म्हणजे दर वर्षाला 100 रुपयाला ते 10 रुपये पे करणार आहे. मग असा 5 years करता आपल्याला काढायचं आहे. इथे आता आपला फॉर्म्युला आधी आपण लिहून घेऊ की काय काय दिलेलं आहे. हिअर प्रिन्सिपल अमाऊंट किती दिलेली आहे 2,50,000 बरोबर. त्याच्यानंतर रेट आहे 10%, टाईम आहे 5 years. आपल्याला फाईंड काय करायचं आहे, व्हॉट इज द इयरली इंटरेस्ट ही मस्ट पे अँड टोटल अमाऊंट ही रिटर्न टू द बँक. इयरली इंटरेस्ट आधी फाईंड करायचं आहे आणि मग अमाऊंट किती रिटर्न करणार आहे, म्हणजे आय आणि आपल्याला काय फाईंड करायचं आहे ए. चला इथे माझी फॉर्म्युला लिहून घेऊ. आय इज इक्वल टू पी इंटू आर इंटू टी अपॉन 100. आता हा फॉर्म्युला असला तरी पहिल्या आधी आपल्याला काय विचारलं की व्हॉट इज द इयरली इंटरेस्ट, एका वर्षाकरता इंटरेस्ट ते किती भरणार आहे. सो हे लिहून घेऊ आपण. इयरली इंटरेस्ट म्हणजे मग वर्ष किती घ्यायला लागेल आपल्याला, एकच घ्यायला लागेल. सो इज इक्वल टू 2,50,000 इंटू आर आहे 10 इंटू 1च घ्यायला लागेल आपल्याला कारण इयरली विचारलं आहे अपॉन 100. सो इज इक्वल टू हे 2 0 कट झाले. किती राहिले हे 2,500 इंटू 10 म्हणजे 25,000. म्हणजे दर वर्षाला इंटरेस्ट किती बसणार आहे 25,000. मग आता 5 वर्षाकरता आपल्याला काढायला लागेल कारण आपल्याला टोटल अमाऊंट काढायची आहे. सो लिहून घेऊ देअरफॉर इंटरेस्ट फॉर 5 years. 5 वर्षाकरता किती येईल 5 इंटू 25,000 म्हणजे 3 0 इथे असे देणार आहेत. 5 5 जा 25, कॅरीवरला 2, 5 2 जा 10 प्लस 2 इज 12. म्हणजे किती लागणार आहेत 5 वर्षाचे किती इंटरेस्ट भरायला लागणार आहे 1,25,000. आणि आता मग ह्याच्यावरून आपण अमाऊंट काढू शकतो. देअरफॉर अमाऊंट इज इक्वल टू पी प्लस आय. प्रिन्सिपल किती आहे 2,50,000 प्लस इंटरेस्ट किती मिळाला आपल्याला 1,25,000. सो याची ॲडिशन येते 3,75,000. ठीक आहे, रुपीज 3,75,000. चला नेक्स्ट प्रॉब्लेम सॉल्व करूयात.
नेक्स्ट क्वेश्चन बघूयात. श्रीकांत डिपॉझिटेड 85,000 रुपीज फॉर 2.5 years at 7% per annum in a saving bank account. What is the total interest he received at the end of the period? इथे आता फक्त इंटरेस्ट काढायचा आहे, टोटल अमाऊंट काढायची नाही आहे. सो इथे आपण आधी लिहून घेऊया की काय काय दिलेलं आहे. हियर P इज इक्वल टू किती आहे 85,000. रेट ऑफ इंटरेस्ट किती आहे 7 आणि टाईम किती दिलेला आहे 2.5 year म्हणजे 2 2 जा 4 + 1 is 5 5/2 इयर्स. आणि आपल्याला काय फाइंड करायचं आहे इंटरेस्ट फाइंड करायचा आहे. सो इथे इंटरेस्टचा फॉर्म्युला लिहून घेऊ. I इज इक्वल टू P × R × T/100. सो P किती आहे 85,000 × R आहे 7 आणि T आहे 5/2 डिवायडेड बाय 100. सो हे 2 0 इथे गेले 2 zeros. त्याच्यानंतर 2नी 850ला आपण डिवाइड करूयात. 2 1 जा 2 2 4 जा 8 2 2 जा 4 × 5 जा 10 म्हणजे 425 मिळालं आहे. काय मिळालं आपल्या इथे 425 × 7 × 5. सो इज इक्वल टू हे मल्टिप्लिकेशन मी करून घेते. ओके याचा आन्सर आलेला आहे ₹14,875. म्हणजे आपण आता आन्सरमध्ये काय लिहिणार देअरफॉर टोटल Shrikant will receive total interest of ₹14,875. चला नेक्स्ट बघूयात. चला नेक्स्ट क्वेश्चन रीड करू. ॲट अ सर्टन रेट ऑफ इंटरेस्ट द इंटरेस्ट आफ्टर 4 years ऑन 5,000 रुपीज प्रिन्सिपल इज 1,200 रुपीज. व्हॉट वुड बी द इंटरेस्ट ऑन 15,000 रुपीज ॲट द सेम रेट ऑफ इंटरेस्ट फॉर द सेम पिरियड. इथे म्हणजे आधी आपल्याला काय करायचं आहे रेट ऑफ इंटरेस्ट दिलेला नाही तो काढून घ्यायचा आहे. प्रिन्सिपल अमाऊंट दिलेली आहे. इंटरेस्ट दिलेला आहे की इंटरेस्ट एवढा मिळणार आहे 4 वर्षांनी आणि त्याच्यानंतर मग इंटरेस्ट किती असेल जर 15,000 प्रिन्सिपल असेल. ठीक आहे. आता इथे आपण जे जे दिलं आहे ते लिहून घेऊ आधी. हियर प्रिन्सिपल अमाऊंट किती आहे 5,000. रेट ऑफ इंटरेस्ट दिलेला नाही आहे तो आपल्याला काढायचा आहे. त्याच्यानंतर टाईम आहे 4 years आणि इंटरेस्ट किती दिलेला आहे 1,200. ठीक आहे. सो आपला फॉर्म्युला काय आहे I इज इक्वल टू P × R × T/100. सो 5,000 × R माहीत नाही तो तसाच लिहून घेऊ × 4/100 आणि I किती आहे 1,200. ठीक आहे. सो हे 0 0 इथे 2 कट झाले. 1200 इज इक्वल टू किती राहतं आहे हे 4 0 जा 0 4 5 जा 20 200 × R. मग आता हे 200 इथे काय होईल डिव्हिजनला जाईल. सो देअरफॉर R इज इक्वल टू 1200 डिवायडेड बाय 200. सो हे 2 0 कट झाले. 2 1 जा 2 2 6 जा 12 म्हणजे इथे किती आलं R म्हणजे रेट ऑफ इंटरेस्ट आपल्याला किती मिळाला 6% मिळाला. आता काय करायचं आहे जर 15,000 अमाऊंट असेल तर आपल्याला इंटरेस्ट किती मिळेल ते लिहायचं आहे. मला ते लिहून घेऊ आधी. नाव प्रिन्सिपल इज इक्वल टू 15,000 रेट आहे 6,000 आणि टाईम आहे 4 years. सगळं सेम आहे फक्त आपल्याला ह्याच्यावर आता इंटरेस्ट फाइंड करायचा. प्रिन्सिपल फक्त 15,000 आहे. रेट ऑफ इंटरेस्ट आपल्याला मिळाला आहे. सो देअरफॉर I इज इक्वल टू P × R × T/100. सो इज इक्वल टू 15,000 × 6 × 4/100. सो इज इक्वल टू काय येणार आहे हे 0 0 कट झाले 2 इथे. काय राहिलं मग 150 × 6 × 4 राहिलं. मग त्याचा आन्सर मिळतं आहे 6 4 जा 24 24 × 150. ठीक आहे. याचा आन्सर येतं आहे ₹3,600. मग खाली आपण काय लिहिणार देअरफॉर द इंटरेस्ट ऑन ₹15,000 will be ₹3,600.
चला लास्ट क्वेश्चन बघूयात या प्रॅक्टिस सेटचा. इफ पंकज डिपॉझिट्स 1,50,000 रुपीज इन अ बँक ॲट 10% पर ॲनम फॉर 2 years, व्हॉट इज द टोटल अमाऊंट ही विल गेट फ्रॉम अ बँक. म्हणजे 2 वर्षाकरता त्यांनी 1,50,000 रुपये बँकेत ठेवले ह्या रेटवर, तर त्याला 2 वर्षांनी किती रुपये परत मिळतील ते फाईंड करायचं. म्हणजे काय टोटल अमाऊंट फाईंड करायची. सो इथे आधी जे दिले ते लिहून घेऊ. हिअर पी इज इक्वल टू किती आहे 1,50,000. त्याच्यानंतर रेट आहे 10%, टाईम आहे 2 years, आणि आपल्याला काय फाईंड करायचं आहे अमाऊंट फाईंड करायची की अमाऊंट किती आहे. सो आधी फॉर्म्युला लिहून घेऊ. आय इज इक्वल टू पी इंटू आर इंटू टी अपॉन 100. सो 1,50,000 इंटू 10 इंटू 2 अपॉन 100. ठीक आहे, हे 0 0 कट होतील इथले. म्हणजे काय राहतं आहे 1,500 इंटू 10 इंटू 2, म्हणजे हे किती झाले 15,000 झाले इंटू 2, म्हणजे किती झाले 30,000. इंटरेस्ट आपल्याला किती मिळाला 30,000. आय इज इक्वल टू ₹30,000. आता आपल्याला काय फाईंड करायचं आहे टोटल अमाऊंट. मग टोटल अमाऊंटचा फॉर्म्युला काय माहिती आहे आपला, देअरफॉर टोटल अमाऊंट म्हणजेच काय ए इज इक्वल टू पी प्लस आय. सो प्रिन्सिपल किती आहे 1,50,000 प्लस इंटरेस्ट किती मिळाला आहे 30,000. सो हे काय झालं टोटल मिळून ₹1,80,000. हे फायनल आन्सर आलं इथे टोटल अमाऊंट. आता हे आन्सर लिहून घेऊ इथे खाली. देअरफॉर पंकज will get ₹1,80,000 फ्रॉम द बँक. ठीक आहे, इथे प्रॅक्टिस सेट 40 आपला संपलेला आहे. याचे फक्त तुम्ही सोप्पा आहे हा लेसन एकदम, फक्त फॉर्म्युला तुम्ही पाठ करा आणि एकदा न बघता सोडवून बघा, त्याची प्रॅक्टिस करा, म्हणजे तुम्हाला हे प्रॉब्लेम चांगले सोडवता येतील. माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.